नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, जानकीने ऐश्वर्याची साडी नेसत ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील यांना रंगेहात पकडत लावली त्यांची वाट. त्याचबरोबर इथे ऐश्वर्याच्या विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा सगळ्यांना दाखवत ऐश्वर्याची केली हकलपट्टी. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सौमित्र आणि ऋषिकेशच्या जीवावरती उठणाऱ्या ऐश्वर्याला जानकीने पाठवलं जेलमध्ये. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी ऐश्वर्याला आता चांगला धडा शिकवणार आहे आणि तिची पाठवणी जेलमध्ये करणार आहे, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने खूप मोठा प्लॅन केला आहे. म्हणजे इथे ऋषिकेश आणि सौमित्र या दोघांमध्ये भांडण व्हावं, वाद व्हावे आणि त्या घरामध्ये महाभारत घडावं, यासाठी तर ऐश्वर्या तिथे परत आलेली आहे ना. मग ती शांत कशी बसणार? नेहमीप्रमाणे तिने प्लॅन तयार करून ठेवला आहे. आणि त्याच पद्धतीने इथे आता ज्या वेळेला ऋषिकेशला सौमित्रावरती संशय येतो, तेव्हा तो सौमित्राला ऑफिसमध्ये बोलावून घेतो आणि सौमित्राला म्हणत असतो की अरे, तू ज्या क्लायंटला भेटतोयस तो क्लायंट कोण आहे, तुला माहिती आहे का? तेव्हा इथे आता आपला सौमित्र साधा भोळा माणूस तो म्हणतो, दादा, अरे तो संपद आहे. एका केसच्या संदर्भात तो मला भेटायला आला होता. मी तुला सांगितलं होतं ना की काल मी एका क्लायंटला भेटायला गेलो होतो. माझी गाडी तुला तिथे बाजारपेठेमध्ये दिसली. त्याच तर क्लायंटला भेटायला गेलो होतो, संपदला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सौमित्र, तुला माहिती आहे का हा संपद कोण आहे? अरे, हा तोच संपद आहे ज्याने आपल्या नानांना किडनॅप केलं होतं. तेव्हा इकडे आता सौमित्राला काय माहिती, सौमित्राला असं वाटलं होतं की खरोखरच कुणीतरी क्लायंट जो जमिनीच्या केसच्या संदर्भात मला भेटायला येतोय. पण हा सगळा प्लॅन असतो ऐश्वर्याचा. कारण ऋषिकेशच्या नजरेत सौमित्र हा बॉस आहे, नानांचा किडनॅपर, हे त्याला भासवून देण्यासाठी तिने हा केलेला प्लॅन असतो. जेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा, पण अरे याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. तो एक क्लायंट म्हणूनच मला भेटायला येत होता. तो आणि त्याचा चुलत भाऊ किशोर या दोघांचा जमिनीवरून वाद आहे असं मला सांगितलं आणि म्हणून तर मी तिथे त्या किशोरला भेटायला गेलो होतो ना. मला तर माहितीच नाही आहे की हा संपत आपल्या नानांचा किडनॅपर आहे, त्याला आता मी सोडणार नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सौमित्र, त्याला सोडायचं नाहीच आहे आता. सौमित्र म्हणतो की संपत उद्या तुला भेटायला येणार आहे ना, त्याला फोन कर आणि त्याला बाजारपेठेमध्ये भेटायला यायला सांग. तेव्हा इथे सौमित्र संपतला फोन करतो आणि म्हणतो की उद्याच्या उद्या मला बाजारपेठेमध्ये भेटायला यायचं, महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा संपत म्हणतो की हां हां साहेब, येतो, मी येतो, असं म्हणाल्यानंतर इथे आता सौमित्रला आता कळलेलं असतं की संपत हा नानांचा किडनॅपर आहे. त्याच्यामुळे तो सुद्धा इथे आता खूपच जास्त सतर्क झालेला असतो. जे काही करायचं ते विचारपूर्वक करायचं असं ठरवलेलं असतं. इथे आता ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजण एकत्र आलेले असतात. पण पुढे आता खूपच मोठा गेम होणार असतो. कारण प्रेक्षकांनो, गुलाबदादाच्या गाडीचे ब्रेक फेल केले म्हणून गुलाबदादाचा अपघात झाला. आणि ही गोष्ट जेव्हा जानकीला कळली की ऐश्वर्याने गुलाबच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते, मग जानकीच्या माणसांना त्रास दिल्यानंतर जानकी कशी पेटून उठते हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि प्रेक्षकांनो, तेच घडतं. जानकी आता ऐश्वर्याला चांगला धडा शिकवते. गुलाबला इथे भूत बनण्याचं नाटक करायला सांगते आणि ऐश्वर्याला गोडाऊनमध्ये बंद करून ठेवते. जसं तिने नानांना बंद करून ठेवायला सांगितलेलं असतं, अगदी तसंच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सयाजी विखे पाटील येऊन आपल्या मुलीला तिथून आता सोडवतो. कारण तिचे जानकीने हातपाय बांधून ठेवलेले असतात. त्यामुळे ऐश्वर्याचा इगो हर्ट होतो. ऐश्वर्या म्हणते की डॅड, मी त्या जानकीला सोडणार नाही आहे. तेव्हा इकडे सयाजी विखे पाटील म्हणतो की त्या जानकीला स्वस्तात सोडायचं नाही, तिलासुद्धा आता चांगला धडा शिकवायचा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅड, तुम्ही याच्यामध्ये पडू नका, जानकीला बघून मी घेईन. अहो, तिच्या गेंड्याची कातडी आहे, तिला तुम्ही काही बोला, हसत हसत सगळं काही सहन करेल. पण डॅडा, तुम्हाला माहिती आहे ना, तिचा स्वतःच्या माणसांवरती खूप जीव आहे. जेव्हा मी ऋषिकेश आणि सौमित्रवरती घाव करेन ना, तेव्हा तिला खरा त्रास होईल. आणि तुम्ही काळजी करू नका, त्यानुसार मी वाटचालसुद्धा केलेली आहे. माझं प्लॅनिंगसुद्धा सगळं झालं आहे, काय करायचं आहे ते. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा, असं ऐश्वर्या आता म्हणत असते. आणि त्याच्यानुसारच प्रेक्षकांनो, ती आपलं प्लॅनिंगसुद्धा करते. तिने आता मोठा प्लॅन केलेला असतो. ती सारंगला एकाचं दोन सांगते. म्हणते की सारंग, बघितलं ना,
ह्या जानकीने काय केलं, मला त्या रूममध्ये बंद करून ठेवलं होतं, त्या स्टोरूममध्ये मला बंद करून ठेवलं होतं, माझे हातपाय बांधून ठेवले होते. आता जर मला काही झालं असतं तर ओरडून ओरडून मी चक्कर येऊन पडले. तेव्हा त्या जानकीला धडा शिकवायला हवा ना, जिने तुमच्या बायकोला त्रास दिला तिला. तेव्हा इकडे सारंग म्हणतो, अहो जानकी वहिनीने गंमत केली असेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ही कसली गंमत, धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा. तेव्हा इथे सारंग म्हणतो, तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी तुम्हाला जेव्हा सांगेन ना, तेव्हा मागच्या वेळेला कसं घरातले सगळे दिवे घालवले होते, तुम्ही मेन स्विच ऑफ केला होता, तसं फक्त करायचं. मेन स्विच तुम्ही ऑफ करायचा, घरातले सगळे लाईट गेले पाहिजे. तेव्हा इथे ऐश्वर्याने आता त्याला सांगितलेलं असतं की मी जेव्हा सांगेन तेव्हाच ही गोष्ट करायची. आणि मध्यरात्री सगळेजण शांतपणे झोपलेले असतात आणि इथे ऋषिकेश आणि सौमित्रचं एक प्लॅन झालेला असतो. उद्या आपण बाजारपेठेमध्ये संपतला पकडणार आहोत याची वाच्यता घरामध्ये कुणाजवळही करायची नाही. म्हणजे अगदी सौमित्र, तू अवंतिकाला आणि मी जानकीला काहीसुद्धा सांगणार नाही आहे, कारण आपण त्यांना काही सांगायला गेलो ना तर ती ऐश्वर्या घरातच आहे, ती सगळं काही ऐकेल आणि आपल्या प्लॅनची वाट लावून ठेवेल. तेव्हा ऋषिकेशला कुठे माहिती असतं की त्याच ऑफिसमध्ये जो पिऊन आहे तो सयाजी विखे पाटीलचा माणूस आहे. त्याने ऑलरेडी सगळं ऐकलेलं असतं आणि त्याने इथे संपतला आणि ऐश्वर्याला फोन करून सांगितलेलं असतं की उद्या बाजारपेठेमध्ये सौमित्र संपतला भेटणार आहे, पण तिथे ऋषिकेशसुद्धा संपतला पकडायला येणार आहे आणि मग त्याच्याकडून खरा बॉस कोण आहे हे वधवून घेणार आहे, असं सुद्धा इथे आता सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इकडे आता संपत हा काही सौमित्रला भेटायला बाजारपेठेमध्ये येणारच नसतो. त्यांचं जे प्लॅनिंग झालेलं असतं त्याबद्दल कुणाला काही सांगायचं नाही असं ऋषिकेशने सांगितलेलं असतं. पण इथे ज्या वेळेला सारंग आता मेन स्विच ऑफ करतो तेव्हा लाईट गेल्यानंतर इथे ऐश्वर्याने पूर्णपणे जानकीचा गेटअप केलेला असतो. तिच्यासारखी साडी, गजरा हे सगळं घालून ती आता इथे सौमित्रच्या रूमच्या बाहेर येते आणि दरवाजा नॉक करते. तेव्हा सौमित्र म्हणतो, वहिनी तू इथे. तेव्हा जानकी म्हणते की भाऊजी, ऋषिकेशने तुम्हाला ही चिठ्ठी द्यायला सांगितले, तुम्ही जो प्लॅन केला आहेत ना त्याच्यामध्ये थोडा बदल आहे. तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो, पण दादा तर म्हणाला की कुणाला काही सांगायचं नाही आहे म्हणून. तेव्हा जानकी म्हणते, भाऊजी तुम्ही ती चिठ्ठी वाचा, पण ती जानकी नसते तर ती जानकीच्या रूपातली ऐश्वर्या असते. त्यानंतर इकडे आता ऋषिकेशने सांगितलेलं असतं की सौमित्र जात असताना रुमाल तू इथे डायनिंग टेबलवरती ठेवून जा, म्हणजे मला कळेल की तू निघालायस म्हणून. पण इथे आता सौमित्रने रुमाल ठेवलेला असतो, पण तो ऐश्वर्या चोरते, कारण त्यांचा जो काही प्लॅन ठरलेला असतो ना की कुणाला काही सांगायचं नाही, बाहेर जाताना रुमाल ठेवून जा डायनिंग टेबलवरती, म्हणजे मला इशारा मिळेल. पण इथे आता मेसेज करायचा नाही, एकमेकांना फोन करायचा नाही, कारण ऐश्वर्याला कळेल. म्हणून इथे या सगळ्या साईन ऋषिकेशने सांगितलेल्या असतात, त्यासुद्धा इथे सौमित्र फॉलो करत असतो. म्हणजे तो रुमाल डायनिंग टेबलवरती ठेवून गेलेला असतो, पण तो ऐश्वर्या लपून ठेवते. त्याच्यामुळे ऋषिकेशला कळतच नाही की सौमित्र नक्की तिथे गेलाय की नाही ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सौमित्र येतो, डायनिंग टेबलकडे बघतो तर रुमाल त्याला दिसत नाही. तो विचारतो, जानकी सौमित्र गेला का? तेव्हा सौमित्र, भाऊजी मगाशीच गेले, असं इथे जानकी म्हणते. काय हो, काय झालं, काही काम होतं का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, नाही काही नाही. आणि तो इथे ब्रेकफास्टसुद्धा आता घाईघाईने करतो आणि लगेचच तिथून निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, बाजारपेठेमध्ये सौमित्र आता जातच नाही, कारण ऐश्वर्याने जानकीचं नाव घेऊन जी चिठ्ठी दिलेली असते ना त्या चिठ्ठीमध्ये आता थोडा चेंज झालेला असतो. म्हणजे बाजारपेठेमध्ये न भेटता आता एका दुसऱ्याच ठिकाणाचं नाव घेतलेलं असतं आणि सौमित्र आता चिठ्ठीमध्ये लिहिल्याप्रमाणे त्याला असं वाटतं की ऋषिकेशने लिहिलं आहे, म्हणून तो आता दुसऱ्या ठिकाणी जातो आणि बाजारपेठेमध्ये फक्त ऋषिकेश गेलेला असतो. तिथे सयाजीची माणसं असतात, संपतची माणसं असतात, गुंड लोक असतात आणि ते ऋषिकेशवरती हल्ला करणार असतात. पण इथे आता जानकीचा जीव घाबराघुबरा होत असतो. जानकीला भीती वाटत असते. तिला असं वाटत असतं की ऋषिकेशच्या बाबतीत नक्कीच काहीतरी चुकीचं घडणार आहे. सौमित्र भाऊजी ठीक असतील ना? हे दोघेजण आज बाहेर गेल्यानंतर मला इतकं अस्वस्थ का होतंय असं जानकीला वाटत असतं. तेव्हा ती ऋषिकेशला फोन करते. तेव्हा इकडे ऋषिकेश फोन उचलत नसतो, कारण तो संपतची वाट बघत असतो. संपत तिथे आल्यानंतर ऋषिकेश धावत पळत त्याच्याकडे जातो आणि त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे आता संपतला तो पकडतो आणि म्हणतो की हे संपत, कुठे जातोयस तू, कुठे पळतोयस, सांग, आताच्या आता सांग, कोण आहे तुझा बॉस, कोण आहे तुझा बॉस ते सांग. तेव्हा इथे संपत म्हणतो, अहो बॉस कोण आहे म्हणजे काय, अहो तो वकील नाही आहे का,
तो उंचसारखा आहे. सौमित्र सौमित्र तोच माझा बॉस आहे असं इथे संपत मुद्दामून म्हणतो. तेव्हा ऋषिकेश त्याला आता मारत असतो. तेव्हा इथे संपतची माणसं आता ऋषिकेशवरती अटॅक करायला येतात आणि तेव्हा इथे जानकी वारंवार फोन करत असते. पण इथे जानकीचा फोन आता ऋषिकेश काही उचलत नाही. पण प्रेक्षकांनो गुलाब त्या ठिकाणी असतो. गुलाब लगेच जानकी वहिनीला फोन करतो आणि म्हणतो की जानकी वहिनी लवकर तुम्ही इकडे या. अहो बाजारपेठेमध्ये काही माणसं आपल्या ऋषिकेश दादाला घेराव धरून उभे आहेत, जणू काही त्यांना मारायलाच. तेव्हा जानकी म्हणते काय? आणि जानकी आता गावकऱ्यांना फोन करते, शेतकरी बांधवांना फोन करते आणि त्यांना आपल्याबरोबर घेऊन जाते. तेव्हा इकडे आता ऋषिकेशवरती संपतची माणसं म्हणजे सयाजीची माणसं अटॅक करणार असतात. तेवढ्यातच तिथे जानकी आपल्या शेतकरी बांधवांना घेऊन तिथे पोचलेली असते आणि सगळेजण मिळून सयाजी विखे पाटीलच्या माणसांना मारतात आणि ऋषिकेशचा जीव वाचवतात. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की इथे हा संपत पण आलेला नाही आहे आणि दादा पण आलेला नाही आहे. दादाने जागा बदलली होती ना, मग हे काय झालं? आणि जानकी वहिनीने मला दादाचं नाव सांगून ती चिठ्ठी का दिली? नाहीतर आमचं भेटणं हे बाजारपेठेमध्येच ठरलं होतं, पण जानकी वहिनी इथे आली. हे सगळं जानकी वहिनीने मुद्दामून केलं आहे का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो ऋषिकेशला फार राग येतो की सौमित्र इथे का आला नाही आणि संपतने सुद्धा सौमित्रचं नाव घेतलेलं असतो. तेव्हा सौमित्रला इथे आता ऋषिकेश जाब विचारायला जातो आणि म्हणतो की हे सगळं काय आहे हे सगळं? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता जानकीने ऐश्वर्याचं बोलणं ऐकलेलं असतं. ती म्हणालेली असते की चला लवकरात लवकर यांचा आता काटा काढायला हवा. या ऋषिकेश आणि सौमित्रचं आहे ना काटा काढलाच पाहिजे. त्यांना आता जन्माची अद्दल घडवली पाहिजे. हे दोघेजण जेव्हा एकमेकांच्या उरावरती बसतील, एकमेकांना मारतील, तेव्हा माझा बदला पूर्ण होईल. आणि प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश सौमित्रची कॉलर पकडतो आणि म्हणतो प्रॉपर्टीसाठी तू हे सगळं केलंस का? कारण संपत म्हणालेला असतो की हे सगळं प्रॉपर्टीसाठी तो करतोय. त्याने माझ्याकडे प्रॉपर्टीचे पेपर मागितले होते आणि तेच मी द्यायला गेलो होतो. तेव्हा इकडे ही खोटी बातमी आता ऐश्वर्याने पसरवायला सांगितलेली असते आणि ऐश्वर्याचं संपतचं सयाजी विखे पाटीलचं बोलणं जानकीने आता सगळं काही रेकॉर्ड केलेलं असतं. कारण इथे ज्या वेळेला सौमित्र आणि ऋषिकेश दोघेजण बाहेर भेटायला जात असतात ना, त्यावेळेला ऐश्वर्या खूपच जास्त खुश असते आणि त्याच वेळेला ऐश्वर्याने आपल्या डॅडाला फोन केलेला असतो. ती म्हणते की आता ऋषिकेश आणि सौमित्र काही जिवंत येणार नाही आहेत, त्यांचं आता काम झालंच म्हणून समजा. इथे आता दोघांच्या मनामध्ये एवढा मोठा गैरसमज निर्माण झाला आहे ना की या घरामध्ये महाभारत होणारच. आणि तेवढ्यातच गुलाबदादाचा फोन येतो आणि जानकी बाजारपेठेत ऋषिकेशला वाचवायला जाते. पण इथे आता ऐश्वर्याचं बोलणं ऐकल्यामुळे जानकीला कळलेलं असतं की ऐश्वर्याने खूप मोठा प्लॅन केला आहे ऋषिकेश आणि सौमित्रमध्ये भांडण लावण्यासाठी. आणि तेव्हाच इथे जानकी आता ऐश्वर्याचा गेटअप करते, ऐश्वर्यासारखी तयार होते आणि सयाजी विखे पाटीलच्या घराच्या अवतीभवती फिरत असते. तेव्हा इथे त्यांचं बोलणं इकडे आता जानकीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. त्याच्यामध्ये ऐश्वर्या म्हणत असते की डॅड, म्हणजे तुम्ही त्या म्हाताऱ्याला त्या थेरड्याला किडनॅप केलं होतं, पण आता तुम्हीच खरे बॉस आहात हे त्या ऋषिकेशला कधीच कळणार नाही आहे. कारण का मी त्या ऋषिकेशच्या मनामध्ये सौमित्र खरा बॉस आहे असंच पेरलेलं आहे. कारण मी तसे पुरावे साक्षीदार उभे केले, तशी माणसं मी उभी केली. संपतने तुमचं नाव घेतलंच नाही. संपतने माझ्या सांगण्यावरून इथे त्या सौमित्रचं नाव घेतलं. सौमित्रचा आणि इथे संपतचा फोटो मीच गण्याला ऋषिकेशला पाठवायला सांगितला होता. आणि इथे आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, तुम्ही म्हणताय ना की तुम्हाला माझ्यावरती संशय आहे म्हणून, तेव्हा हे कशावरून तुम्ही बोललात? तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी, काल रात्री तूच मला चिठ्ठी द्यायला आली होतीस ना दादाचं नाव सांगून. तेव्हा जानकी म्हणते ती मी नव्हते, ती ऐश्वर्या होते. तिने माझ्यासारखी साडी नेसली होती आणि तिने माझ्यासारखा गजरा घातला होता. पण हे सगळं ऐश्वर्या मुद्दामून करते कारण तिला तुमच्या दोघांमध्ये भांडण करायचं आहे. तेव्हा इथे आता जानकीने जो व्हिडिओ तयार केलेला असतो ती संपूर्ण रणदिवे कुटुंबासमोर दाखवते. ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणते आणि ऐश्वर्या आणि त्याचबरोबर सयाजी विखे पाटीलचं बोलणं जे रेकॉर्ड केलेलं असतं ते पुरावा म्हणून, स्टेटमेंट म्हणून ते आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा ऐकवते. आणि त्याचबरोबर सयाजी आणि ऐश्वर्याची रवानगी आता ती थेट
जेलमध्ये करते, कारण तिने सौमित्र आणि ऋषिकेशवरती काही लोकांना हल्लासुद्धा करायला सांगितलेलं असतं आणि नानांच्या किडनॅपिंगच्या मागे सयाजी विखे पाटीलचा हात आणूनसुद्धा सौमित्रला या सगळ्या प्रकरणामध्ये ती फसवण्याचा प्रयत्न करत असते हे जानकीला कळतं आणि म्हणूनच ती ऐश्वर्याचा व्हिडिओसुद्धा दाखवते आणि त्याचबरोबर ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंग आणि संपूर्ण रणदिवे कुटुंब यांच्यासमोर वारंवार आणत राहते आणि त्याचबरोबर तिची रवानगी थेट आता जेलमध्ये करते. थँक्यू.